Hello sweet soul. This is another video of adverb clause of concession. That is in another sense we can say adverb clause of contrast. That is आपण त्याला even we can go with विरोधाभास. म्हणजे दोन कॉन्ट्रास्ट ओपिनियन असतात, स्ट्रेट ओपिनियन नसतात, कॉन्ट्रास्ट असतात. म्हणजे पहिला कन्स्ट्रक्शन दुसऱ्या कन्स्ट्रक्शन पेक्षा विरोधाभास आहे. त्याच्यामध्ये हियर इन एडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट वी हॅव थ्री कन्स्ट्रक्शन. जस्ट वी आर गोइंग टू लुक आउट. द फर्स्ट कन्स्ट्रक्शन that go with the complex sentence, another compound sentence, and the third one that is simple sentence. In complex sentence format of the adverb clause of contrast, we are going to use subordinating conjunction like though, although, even though, even if, and no matter. Though, although, even though. म्हणजे याचा अर्थ होतो, इसका मतलब होता है, याचा अर्थ काय होतो, जरी तरी. आणि जर तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला मार्क्स मिळतील. जर मी पॉझिटिव्ह आहे तर माझ्या अवतीभोवतीचं वातावरण पॉझिटिव्ह असेल. हे जर तर झालं. पण जरी तरी हे काय झालं, हे जर आणि तरचं काय झालं, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचा रेफरन्स झाला. पण इथे जे आपल्याला वापरायचं आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये जरी तरी वापरायचा आहे. म्हणजे जरी तो अवेलेबल होता, मार्केटला अवेलेबल होता, तरी त्याच्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली नाही. जरी त्याने पेपर सोडविला, कुठेतरी तो कमी पडला. म्हणजे या प्रकारे कन्स्ट्रक्शन फोर्स वापरला जात असतो. अजून एकदा लक्षात ठेवा, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये दो, ऑल्दो, इवन दो, इवन इफ, त्याला जे रिप्लेसमेंट आहे कंपाऊंड सेंटेन्स मध्ये बट, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये बट. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये दोन सब्जेक्ट दोन वर्ब, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये एक सब्जेक्ट एक वर्ब असतो. आणि कधी काळी काय करतो, सेकंड सब्जेक्ट पहिल्यासोबत कोऑर्डिनेट केला जातो. पण अटॅचमेंट असते त्या सेंटेन्सला, बटनी जोडायचा आहे. दो, ऑल्दो, इवन दो ला गाळून बट वापरायचा आहे, बटला गाळून दो, ऑल्दो, इवन दो वापरायचा आहे. आणि थर्ड वन कन्स्ट्रक्शन जी आहे सिंपल सेंटेन्स वाली, दॅट इज इन स्पाइट ऑफ प्लस वर्बला आयएनजी. आणि ही कन्स्ट्रक्शन सिंपल सेंटेन्स वाले इन स्पाइट ऑफ प्लस वर्बला आयएनजी. आता या फॉर्मेटला आपण बोर्डवर कॅरी ऑन करूया. जसं सांगितलंय की कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये दो, ऑल्दो, इवन दो, इवन इफ आणि नो मॅटर पण येतो. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये बट किंवा एट पण वापरू शकतो. यू कॅन यूज लाईक दिस. मग या जसं याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनला सबऑर्डिनेटर म्हणतात, तर बट आणि एटला कोऑर्डिनेटर सुद्धा म्हणतात. उद्या क्वेश्चन तुम्हाला असा येऊ शकतो, मेक इट कंपाऊंड सेंटेन्स, जॉईन विथ द कोऑर्डिनेटर. मग त्यावेळेस लक्षात ठेवायचं, यू हॅव टू गेट इन माइंड. अँड सिंपल सेंटेन्स मध्ये इन स्पाइट ऑफ प्लस वर्बला आयएनजी. म्हणजे इकडे काय करायचं आहे, वर्बला फायनाइट करायचा आहे. बिसाइड्स ऑफ प्लस वर्बला आयएनजी पण कन्स्ट्रक्शन करू शकता तुम्ही. आता बघा इकडे, हिअर वी हॅव द कन्स्ट्रक्शन ही वॉज स्किलफुल ऑन द ग्राउंड, ही लेफ्ट बिहाइंड. एकदम दोन वाक्य, दोन वेगवेगळे वाक्य दिलेले आहे. दोन वेगवेगळे वाक्य दिले आहे, म्हणजे मेन क्लॉजचे दोन वेगवेगळे वाक्य दिलेले आहे. आणि या वाक्याला तुम्हाला दो मध्ये शिफ्ट करायचं आहे. कशामध्ये शिफ्ट करायचं आहे, दो मध्ये शिफ्ट करायचं. म्हणजे ऍडवर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन मध्ये, कॉन्ट्रास्ट मध्ये शिफ्ट करायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, यूज दो, यूज इवन दो पण म्हणू शकतात, यूज अल्दो पण म्हणू शकतात. बरोबर आहे. आणि त्याचा अर्थ जरी तरीच होतो बरं.
फक्त तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये जर करतो. मग आता इकडे कन्स्ट्रक्शन बघा, ही वॉज स्किलफुल ऑन द ग्राउंड ही लेफ्ट बिहाइंड. म्हणजे बघा ना, तो मैदानावर काय होता, फार चपळ होता. तो मागे राहिला. तो मैदानावर चपळ होता आणि तो मागे राहिला. आता तुम्हाला यूज दो वापरायचा आहे. यूज दो वापरायचा आहे. तर मग कसं होईल, ही वॉज स्किलफुल ऑन द ग्राउंड ही लेफ्ट बिहाइंड असं होईल का? म्हणजे तो मैदानावर चपळ राहिला आणि मागे राहिला असं म्हणाल का तुम्ही? नाही ना. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, या कन्स्ट्रक्शन मध्ये हे बघा काय जोडलेलं आपण, दो he was skillful on the ground he left behind. We use here subordinating conjunction though. Now the meaning got complete. जरी तो मैदानावर स्किलफुल राहिला तरी तो मागे राहिला. Even you can use here even though, even if also. Okay. तर अशा पद्धतीने तुम्ही काय केलेले, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये शिफ्ट केलंय. म्हणजे दोन सब्जेक्ट वाल्या कन्स्ट्रक्शन मध्ये शिफ्ट झाले. बघा, ही एक सब्जेक्ट, दुसरा व्हर्ब आणि दोन व्हर्ब पण आहे. आता याच कन्स्ट्रक्शनला तुम्हाला कशामध्ये शिफ्ट करायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये शिफ्ट करायचं आहे. यू हॅव टू कन्वर्ट दिस सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. हाऊ विल इट गो ऑन? हे कन्स्ट्रक्शन कसं होईल? द कन्स्ट्रक्शन विल बी लाईक दिस, ही वॉज स्किलफुल ऑन द ग्राउंड. तो मैदानावर चपळ होता. बट ही लेफ्ट बिहाइंड, परंतु तो मागे राहिला. म्हणजे काय केलं आपण, सपोज उद्या तुम्हाला दोच्या वाक्याला बटच्या वाक्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्हाला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये शिफ्ट करायचं आहे. तर तुम्ही दो, ऑल्दो, इवन दो घालता आणि त्याच्या ठिकाणी काय वापरता, बट. पण त्या दोन वाक्यात कुठे सेटलमेंट करायचं आहे, दॅट डिपेंड्स ऑन यू. ओके, थ्रू द कन्स्ट्रक्शन. आणि मग सिंपल सेंटेन्स करायचं आहे. सिंपल सेंटेन्स मध्ये काय जनरली काय करायचं असतं, म्हणजे इन स्पाइट ऑफ प्लस वर्बला आयएनजी. म्हणजे कन्स्ट्रक्शन आहे प्रिपोजिशन प्लस वर्बला आयएनजी ची कन्स्ट्रक्शन आहे. आणि वाक्याचा अर्थ इन स्पाइट ऑफ म्हणजे असे असतानाही सुद्धा. म्हणजे कसं बघा, या वाक्यामध्ये काय केलं, इन स्पाइट ऑफ. आणि या वाक्यामध्ये स्किलफुल होतं, वॉज स्किलफुल होतं आणि इकडे बीइंग वापरलं. आता काय सांगितलंय फॉर्मेट मध्ये, इन स्पाइट ऑफ वर्बला आयएनजी. आणि या वाक्यामध्ये फुल वर्ब नाहीये. प्ले असतं तर प्लेइंग केलं असतं, गो असतं तर गोइंग केलं असतं, डू असतं तर डुईंग केलं असतं. बट हिअर वी डू नॉट फाइंड फुल वर्ब. आपल्याला फुल वर्ब नाही मिळालेला. सो वी टर्न टू द हेल्पिंग वर्ब. जे हेल्पिंग वर्ब होतो वॉज कशाचं रूप आहे, बीचं रूप आहे. आणि मग आपण काय केलं, बी ला काय लावलं, आयएनजी लावलं. म्हणून ते वाक्य काय झालं, इन स्पाइट ऑफ बीइंग स्किलफुल ऑन द ग्राउंड ही लेफ्ट बिहाइंड. असं हे वाक्य आपण काय केलं, शिफ्ट केलं. लक्षात आलं का? अजून एकदा लक्षात घ्या. म्हणजे तो मैदानावर चपळपणे उपस्थित असतानाही सुद्धा ही लेफ्ट बिहाइंड, तो मागे राहिला. उपस्थित असतानाही सुद्धा तो मागे राहिला. म्हणजे वाक्याचा अर्थ आपण बदलू दिला का? अजून एकदा बघा. दोचं वाक्य काय केलं, दो ही वॉज स्किलफुल ऑन द ग्राउंड ही लेफ्ट बिहाइंड. मग त्याच वाक्य तुम्ही बट मध्ये शिफ्ट केलं, ही वॉज स्किलफुल ऑन द ग्राउंड बट ही लेफ्ट बिहाइंड. मग तिसरं वाक्य काय केलं, इन स्पाइट ऑफ बीइंग स्किलफुल ऑन द ग्राउंड ही लेफ्ट बिहाइंड. हा बीइंग कुठून आला, कारण की या वाक्यामध्ये काय होतं, वॉज होतं. वॉज हे हेल्पिंग वर्ब होतं. त्या हेल्पिंग वर्बला तुम्ही बीइंग मध्ये कन्वर्ट केलेला, कारण की फॉर्मेशन इन स्पाइट ऑफ प्लस वर्बला आयएनजी असं नोटिफिकेशन आहे. आता दुसरं वाक्य बघा, शी प्लेज ऍक्टिव्ह रोल बट शी डज नॉट गेट रिस्पॉन्ड. ती महत्वाचा भाग निभविते परंतु तिला प्रतिसाद मिळत नाही. पहिलं वाक्य तुम्ही कॉम्प्लेक्स मधून कंपाऊंड मध्ये केलं, म्हणजे दो ऑल्दोचं वाक्य तुम्ही बट मध्ये शिफ्ट केलं. आता काय आलेलं आहे तुम्हाला, बटचं वाक्य आलेलं आहे. मग बटचं वाक्य तुम्ही कशामध्ये शिफ्ट करा, दो, ऑल्दो किंवा इवन दो मध्ये. मग आपण आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स करताना या वाक्यात ऑल्दो वापरू. ऑल्दो
शी प्लेज ऍक्टिव्ह रोल. शी प्लेज ऍक्टिव्ह रोल. आणि वाक्यात बट ठेवू का? नाही, बट काय करायचंय तुम्हाला? गाळायचं आहे. मग तुम्ही काय म्हणाल? शी डज नॉट गेट रिस्पॉन्ड. म्हणजे काय केलं सांगा? ऑल्दो शी प्लेज ऍक्टिव्ह रोल. ऍक्टिव्ह रोल इथे काय राहायला पाहिजे होतं? काय राहायला पाहिजे होतं? इकडे आर्टिकल यायला पाहिजे होतं. ऑल्दो शी प्लेज ॲन ऍक्टिव्ह रोल. ऑल्दो शी प्लेज ॲन ऍक्टिव्ह रोल. बघा बरं, नेहमी सांगत असतो ना की बी केअरफुल. काही ना काही कधी काही गडबड होते तर ते लक्षात आली पाहिजे. आपली गडबड आपल्याच लक्षात आलेली पाहिजे. ऑल्दो शी प्लेज ॲन ऍक्टिव्ह रोल शी डज नॉट गेट रिस्पॉन्ड. ओके. मग आता याच वाक्याला तुम्ही बटचं वाक्य तुम्ही ऑल्दो मध्ये करताय, इवन दो मध्ये करताय. याच वाक्याला तुम्ही इन स्पाइट ऑफ मध्ये पण करू शकता. मग मगाशी आपल्याकडे हेल्पिंग वर्ब नव्हतं तर आपण वॉचची मदत घेतली आणि बीइंग ला कन्वर्ट केलं. राईट हिअर काय दिसते आपल्याला? हा प्लेस दिसतो आणि डज नॉट गेट दिसतो. म्हणजे तुम्हाला मग असं म्हणता येईल का? इन स्पाइट ऑफ प्लेला आयन दिला हो ना. इन स्पाइट ऑफ प्लेइंग अँड ऍक्टिव्ह रोल शी डज नॉट गेट रिस्पॉन्ड. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय केलं? वाक्याला शिफ्ट केलं. मूळ वाक्य काय होतं बघा? शी प्लेज अन ऍक्टिव्ह रोल बट शी डज नॉट गेट रिस्पॉन्ड. तुम्ही त्याला शिफ्ट काय केलेलं? ऑल्दो शी प्लेज अन ऍक्टिव्ह रोल शी डज नॉट गेट रिस्पॉन्ड. तुम्हाला डॉट डॉट नाही द्यायची आहे. ही वेळेचं बंधन थोडस असल्यामुळे पण तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. आणि सिंपल सेंटेन्स मध्ये काय केलं? इन स्पाइट ऑफ प्लेला काय लावला? आयएनजी लावला. अँड ऍक्टिव्ह रोल शी डज नॉट गेट रिस्पॉन्ड. लक्षात येत आहे? आणि आता बघा, पहिलं वाक्य तुम्ही कॉम्प्लेक्स मधून कंपाऊंड आणि सिंपल मध्ये केलं. दुसरं वाक्य तुम्ही कंपाऊंडचं काय केलं? कॉम्प्लेक्स आणि सिंपल केलं. तुम्हाला उद्या हे म्हणू शकतात यूज बट, यूज ऑल्दो. त्या हिशोबाने तुमच्या सोयीस्कर पद्धतीने तुम्हाला त्याचा काय करायचा आहे? वापर करायचा आहे. आता बघा तिसरं वाक्य आहे इन स्पाइट ऑफ प्लस इन स्पाइट ऑफ बीइंग अवेलेबल ही डिडंट रिसीव्ह अवॉर्ड. मग आता हे वाक्य कॉम्प्लेक्स मध्येच करायला सांगितलेलं आहे. कॉम्प्लेक्स मध्ये करताना तुम्ही काय वापराल? दो, ऑल्दो, इवन दो वापरा. आता आपण इकडे काय वापरू? इवन इफ वापरू, इवन दो वापरू. इवन दो. हा बाळांनो सांगा पटकन. सब्जेक्ट पाहिजे आपल्याला. या वाक्यात हे सिंपल सेंटेन्स वाक्य होतं. सिंपल सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट फक्त एकच असतो, पण कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये किती सब्जेक्ट? 2 सब्जेक्ट आणि 2 वर्ब. या वाक्यात सब्जेक्ट आहे का? हा, इकडे एक आहे. इकडे वाक्य पास्ट टेन्स मध्ये दिसतंय. म्हणजे इकडे वाक्य तुम्हाला काहीतरी शिफ्टिंग करायचं आहे. मग तुमच्याकडे हेल्पिंग वर्ब नव्हतं तर तुम्ही वॉचचं कन्व्हर्शन बीइंग मध्ये केलेलं होतं. बरोबर आहे. मग आता इकडे तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे. सब्जेक्ट अवेलेबल नाही आहे. म्हणजे इथला सब्जेक्ट आहे तुमचा ही, कारण की दुसऱ्या वाक्यात इंडिकेट करतो. मग वाक्यामध्ये वर्ब नाही आहे. वर्ब नाही आहे म्हणजे बीइंग केलंय, म्हणजे हेल्पिंग वर्बचं बीइंग ट्रान्सफर केलंय. म्हणून तुम्ही इकडे काय वापरता? वॉज. वॉज नेमकं का वापरलं? आणि जर का नाही घेतलं? कारण की डिडंट पास्ट टेन्स मध्ये आहे. तिकडे डझंट असता, इजंट असता किंवा डोंट असता, तर तुम्ही इकडे काय घेतलं असता? इज घेतला असता. म्हणजे इवन दो ही वॉज आणि बाकी जैसे ते अवेलेबल आणि ही डिडंट कॉल टू रिसीव्ह अवॉर्ड. अशा पद्धतीने आपण शिफ्ट केले. अजून एकदा वाक्य बघा. इन स्पाइट ऑफ बीइंग अवेलेबल ही डिडंट कॉल टू रिसीव्ह अवॉर्ड. मग काय केलं तुम्ही? शिफ्ट काय केलं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये या वाक्याला इवन दो केलं. हा वॉज कुठून आणला? हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. हे दुसऱ्या वाक्यावरून लक्षात येते. ते दुसरं महत्वाचं वाक्य असते त्याच्यावरून लक्षात येते की तो प्रेझेंट टेन्स आहे की पास्ट टेन्स. त्याच्यावरून तुम्हाला डिसाइड करायचं आहे की समोरच्या वाक्यात आम्हीजार वापरायचंय, वॉजवेअर वापरायचं. लेट यू डिसाइड. बरोबर आहे. आणि ओरली जर करतो म्हटलं याच वाक्याला तुम्ही जर कंपाऊंड सेंटेन्स करतो म्हटलं तर कसं कराल रे बाळ? असंच कराल का? ही वॉज अवेलेबल बट ही डिड नॉट कॉल टू रिसीव्ह अवॉर्ड. सो स्मार्ट ऑफ यू. नाही का? हा, आता पुढलं वाक्य बघा. इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल.
ते कठीण आहे परंतु अशक्य नाही. आणि अजून बघा बाळांनो, हे वाक्य बटचं आहे आणि या वाक्यामध्ये फक्त नाही का एकच सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं आहे. म्हणजे काय करताय तुम्ही सांगा मला, दो ऑल्दोचं वाक्य करायचं आहे. इवन, आता आपण एक वाक्य इवन इफ नी करू. मग काय म्हणता, इवन इफ even if it is difficult. मग या वाक्यातून काय निघेल, बट निघेल. आणि तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स करताय, या वाक्यातून बट निघेल. पण मग इवन इफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स वाक्य करताय तर दोन सब्जेक्ट पाहिजे. मग पहिला सब्जेक्ट जर इट असेल तर दुसरा सब्जेक्ट ऑब्विसली काय यायला पाहिजे, इटच यायला पाहिजे. मग तुम्ही काय करा, कॉमा दिला, दुसरा सब्जेक्ट काय घेतला, इट, आणि मग हेल्पिंग वर्ब लागेल ना बाळांनो, इट इज. मग तुम्ही असं म्हणून काय, इट नॉट इम्पॉसिबल, म्हणून तुम्ही काय करता, इट इज नॉट इम्पॉसिबल करता. ऐकताय लक्षात. म्हणजे जरी बघा लक्षात ठेवा, जेव्हाही कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं आहे, जेव्हाही दो ऑल्दो इवन दोचं वाक्य करायचं आहे, यू हॅव टू गो विथ द टू वर्ब टू सब्जेक्ट, टू वर्ब. या मॅटर मध्ये तुम्ही गेलाच पाहिजे. आता हेच वाक्य जर तुम्हाला इन स्पाइट ऑफ नाही करायचं असेल तर काय करा तुम्ही, इन स्पाइट ऑफ बीइंग डिफिकल्ट इट इज नॉट इम्पॉसिबल. पण हे तुम्हाला इन स्पाइट ऑफचं पण वाक्य याच्यात करायचं आहे. ओके. अजून एक वाक्य आलेलं आहे तशाच पद्धतीचं, ही कॉल्ड मीटिंग फॉर देम बट डिड नॉट गेट रिस्पॉन्ड. त्यांच्यासाठी मीटिंग बोलवली पण रिस्पॉन्स मिळाला नाही. मग तुम्ही काय करता, दो करता. when you use though here, though he called meeting for them, comma, what do you remove, काय रिमूव्ह करता तुम्ही, but have you find the second verb here, the second subject here? No, we do not find. It was the construction of compound sentence and we have only subject here. Now you have to generate subject from the first one. फर्स्ट वन करूनच तुम्हाला काय करायचंय, सेकंड सब्जेक्ट जनरेट करायचा आहे. दो ही कॉल्ड मीटिंग फॉर देम, त्याने मीटिंग आयोजित केली. मग त्याने रिस्पॉन्ड दिला नाही असं म्हणाल का, त्यांनी रिस्पॉन्ड दिला नाही. मीटिंग तर त्याने आयोजित केली, त्यांनी रिस्पॉन्ड दिला नाही. म्हणून या देचा आधार घेऊन आपण इथे काय घेतलं, दे डिड नॉट गेट रिस्पॉन्स. गडबडल्यासारखं वाटते का नाही. ही कॉल्ड मीटिंग फॉर देम, त्याने त्यांच्यासाठी मीटिंग आयोजित केली परंतु त्यांनी ही डिड बट डिड नॉट गिव्ह रिस्पॉन्ड टू हिम. हा, इथे थोडंसं ऍडजस्ट करूया, टू हिम. आता कसं होईल वाक्य सांगा, दे डिड नॉट गेट टू हिम. बघा कसं झालं कन्स्ट्रक्शन. वाक्याचा अर्थ आपण बदलू दिला नाही, वाक्याचा अर्थ काय केला, बॅलन्स केला. आणि हेच वाक्य तुम्ही जेव्हा इनस्पाइट ऑफ नी कराल तर कसं कराल सांगा पटकन, सिंपल सेंटेन्स नी कराल कसं कराल, इन स्पाइट ऑफ कॉलिंग मीटिंग फॉर देम. ओके. आणि सेकंड सब्जेक्ट तर तुमच्याकडे दे घेतलाच आहे, दे डिड नॉट गेट रिस्पॉन्ड टू हिम. तर अशा पद्धतीने तुम्ही ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, कन्सेशन, दॅट इज कॉल्ड विरोधाभास, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड आणि सिंपलचा आधार. कॉम्प्लेक्स मध्ये दो, ऑल्दो, इवन दो, कंपाऊंड मध्ये बट किंवा एट आणि सिंपल मध्ये इन स्पाइट ऑफ प्लस वर्बला ing. Hope so you must have understood. Earlier before I have sent you the notes regarding the same clause and you must have solved it earlier. But if you found any kind of difficulties, bit doubt, you must have solved it right now. You must have understood right now. In spite of that fact, if you find a little doubt, you can put forward a question to me. Okay.
So we shall go with the another video. Om Shanti.